नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज जे महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू आहे, मौजे कदमवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा आणि फाटी गुरसाळे फाटी. तर मित्रांनो, आज या ठिकाणी जसं तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की विठ्ठल नाना सेमी पात्र. आज विठ्ठल नानाने तब्बल 2 गाड्या ह्या सेमी पात्र केलेल्या आहेत. एक म्हणजे आपला पहिला पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि वजीर केदारनाथ शिंदे अकलूज या नावाने गाडी पळाली आणि या ठिकाणी नानाने खूप आटीतिटीची लढत झाली, परंतु सर्जा आणि नाना म्हटल्यानंतर गुलाल फिक्सच. कारण आज नाना सर्जा किंवा दिवाण्याला या ठिकाणी महाराष्ट्र केसरी करण्याच्या जोमातच आहेत. आणि दुसरी गाडी जी पळाली आपली दिवाण्याची, गट क्रमांक 21 तास क्रमांक 7 वरती संभाजीनगरचा आपला संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि वजीर ही गाडी सुद्धा खूप सुंदर अशी पळाली. चांगलं असं स्पीड लागलं होतं आणि या गाडीने सुद्धा म्हणजे सेमी पात्र केलेले आहे विठ्ठल नानांनी. त्याचबरोबर आपला मथुर सुद्धा 1001 मथुर राहुलभाई पाटील यांचा आणि व्हाईट गोल्ड चिक्या आपला पाटील ड्रायव्हर यांनी सुद्धा ही गाडी म्हणजे अमर जगताप बंधूंची ही गाडी सुद्धा सेमी पात्र झालेली आहे. त्याचबरोबर शाकीर भाईने सुद्धा 2 गाड्या या ठिकाणी सेमीला पात्र केलेल्या आहेत. एक गट क्रमांक 11 तास क्रमांक 4 वरती किरणप्पा यांचा रैना आणि स्वतः शाकीर भाई संभाजीनगर तळेगावकर यांचा राजा या गाडीला घेऊन त्यांनी सेमी पात्र केलेले आहे. त्याचबरोबर दुसरी गट क्रमांक 16 मध्ये जी गाडी पळाली त्याच्यामध्ये आपले बापूसाहेब भाडळे यांचा चिमण्या हिंद केसरी चिमण्या आणि साई तोडकर संतोष भाऊ तोडकर यांचा साई या गाडीला सुद्धा यांनी सेमी पात्र केलेली आहे. अजून मित्रांनो, आपला सगळ्यांचा आवडता जो नंदी आहे बकासूर जो आज पळणार आहे तो पळणार आहे आपल्या शिरसवडीची रायफल, जे घाडगे बंधू आहेत फौजी यांच्याबरोबर आपला या शर्यत क्षेत्रातला देव म्हणजे अक्रम हिंद केसरी जो 11 वेळा हिंद केसरी झालेला आहे तो सुद्धा आज या जबरदस्त ही जोडी आहे शिरसवडीची रायफल आणि बक्या. कारण दोघांनाही आतोनात स्पीड आहे आणि दोन्ही फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यामुळं या महाराष्ट्र केसरीच्या टक्करला सुद्धा आज बक्या आणि शिरसवडीची रायफल म्हणजे सोपं गणित नाही. त्याचबरोबर आपले उरुळी देवाचीचे जगदीश बापू शिंदे, बाप्पू आंबेकर आणि ओंकार शेठ मिसाळ यांचं काळीज पिस्टन 22-11 आणि त्याच्या जोडीला पळाला होता मुळशीकरांचा लक्ष्या. ही जोडी सुद्धा आज या ठिकाणी सेमीला पात्र झालेली आहे. म्हणजे बरेच नामांकित नंदी या ठिकाणी सेमीला पात्र झालेले. सेमीच्या सुद्धा लढती खूप जोरात होणार आहेत आणि विशेषतः म्हणजे आज जे त्रिकूट आपलं पुन्हा एकत्र आलेले अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि स्वर्गीय निंबाळकर सर यांचं काळीज, विठ्ठल नानाचा जीव. ज्यावेळी विठ्ठल नाना सर्जाच्या गाडीवर बसतात त्यावेळी 100% हा गुलाल होतो म्हणजे होतोच. तर प्रामुख्याने सर्जा सुद्धा महाराष्ट्र केसरी व्हावा, मथुर व्हावा, बकासूर व्हावा किंवा नानांचा दिवाण्या तर प्रथमच या ठिकाणी त्याला कुठलाही म्हणजे हिंद केसरीचा मान नाही अजून किंवा महाराष्ट्र केसरीचा नाहीये कुठला तरी त्याच्यावर सुद्धा शिक्का पाडावा. कारण त्याच्याबरोबरचा नंदी सुद्धा हिंद केसरी लखन संभाजीनगर एक्सप्रेस तो सुद्धा टॉपचा नंदी आहे. त्याच्यानंतर आपला बावदांचा लक्ष सुद्धा या ठिकाणी गटपात झालेला आहे. बरेच नंदी या ठिकाणी गटपात झालेले आहेत. त्यामुळं मित्रांनो, या सर्व नंदींना आपल्या यूट्यूब चॅनल आणि यूट्यूब फॅमिली तर्फे हार्दिक शुभेच्छा की त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून आपले जे मालक आहेत त्यांची मान उंचवावी आणि शर्यत क्षेत्रामध्ये असंच त्यांचं नाव कमावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.